मोदीजींचे जे 11 वर्ष जे देशामध्ये जे काम केलं मोदीजींनी, त्या कामाच्या अनुषंगाने गोरगरिबांची आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा हीच आज आम्ही जवळजवळ आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही हा आरोग्य शिबिर इथे घेतलेला आहे. आमच्या माजी नगरसेविका आमच्या शिंदेताई, माजी नगरसेवक राजू शिंदे, माजी नगरसेवक विश्वासराव आणि सगळे पदाधिकारी आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज आम्ही हे आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे. मोदीजींनी आणि या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सगळीकडे आपल्याला असे आरोग्य शिबिर घेऊन लोकांना, आता आपल्याला माहिती आहे पाऊस खूप झालेला आहे आणि आरोग्याच्या खूप समस्या, हॉस्पिटलमध्ये व्हायरल फिवर, आता तुम्ही पहिला पुन्हा कोरोना सारखा डोकावून पाहताय. त्याच्या अगोदरच आपण जर या लोकांना जर सेवा उपलब्ध करून दिली, आता बघितलंच खोकला आहे, सर्दी आहे, ताप आहे, अशा छोट्या छोट्या ह्याच्यावरती आपण आज इथे चेकअप कॅम्प घेतलेला आहे. दाताचा आहे, सगळ्या विषयाचा आहे आणि त्यांना औषधं पण आपण महिनाभराची आपण देत आहोत. मग च्यवनप्राश असतील, औषध असतील, जेणेकरून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या नवी मुंबई जिल्ह्यामध्ये आपण वेगवेगळे उपक्रम राबवतोय. त्याच्यातलाच हा एक आरोग्य शिबिराचा भाग आहे आणि सर्वांनी लोकांनी ते वाशी विभागात घेतला. आता 4 नोडमध्ये आम्ही एक कार्यक्रम पुढच्या वेळी आम्ही डॉक्टर राजेश पाटील यांच्या विभागात घेणार आहोत. नेरूळला घेणार, सीवडी बेलापूरला घेणार, सगळीकडे आम्ही हे कार्यक्रम चेकअप कॅम्पचे दरवर्षी करतो आम्ही. त्याप्रमाणे यावर्षी करून लोकांना ही प्राथमिक जी सेवा आहे ती देणार. डोळ्यांची ऑपरेशन फ्री करून देतो. दाताचं असेल तरी आम्ही 50% हे लोक पैसे घेतात. लोकांना खूप आज जवळजवळ त्यांच्या हे चेकअप कॅम्प मध्ये 1000 रुपयाचं तर त्यांचं डॉक्टर हल्ली हात लावायला 500 रुपये घेतात. या सगळ्या सुविधा फ्री देतोय आपण आणि त्याच्यामुळे लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी पण इथे खास हो, ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त व्यवस्थित सुविधा करतो, कारण त्यांना या सुविधा हॉस्पिटल जायला प्राप्त होत नसतात. इथे सगळे ज्येष्ठ नागरिक आम्ही ज्या ज्या विभागात करतो तिथले ज्येष्ठ नागरिक, कधी ज्येष्ठ नागरिक संघात करतो. आज ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा दाताचा कॅम्प लावलेला आहे, ते सुद्धा आम्हाला मदत करत असतात आणि त्याच्या माध्यमातून आम्ही लोकांची सेवा करत असतो. सेक्टर 15 वाशीमध्ये राहतो. सकाळी माहिती मिळाल्याबद्दल मी ताबडतोब इथे येऊन इकडे आतमध्ये माझ्या सर्व टेस्ट केल्या, ब्लड प्रेशर, शुगर, नेत्राचं, आणि ते मला व्यवस्थितपणे वाटलं. त्यामुळे मी मंदा ताई म्हात्रेंचं मी अभिनंदन करतो. त्यांच्यामुळे आम्हाला हा लाभ मिळाला आणि असाच आमच्या वाशीमध्ये व्यवस्थित सगळं शिबिर चालू राहावं, जेणेकरून आम्हाला त्यांना चांगले आम्हाला त्यांचे आशीर्वाद देता येईल आणि त्यांच्याशी मी व्यवस्थित त्यांचं अभिनंदन करतो.